सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात एकदम प्रसन्न मनाने केली. मस्त फुलांपाशी तर मी सकाळी सकाळी येत असते, मला फार आवडतं. थोडीशी नजर टाकते, पाणी यांना घालते आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते. आज ह्यांचा हाफ डे होता म्हणून जास्त गडबड अशी स्वयंपाकाची नव्हती. तरी पटकन पीठ मळून घेतलं, दूध तापायला एका बाजूला ठेवलंय. तसंच चहामध्ये इथे मस्त चहाचा मसाला पण मी घरी बनवलेला वापरते आणि आलं किसून टाकलंय. मस्त असा कडक चहा उकळतोय तोपर्यंत इथं 2 मध्यम आकाराचे बटाटे मी पाण्यामध्ये फोडी करून घेतल्यात. रात्रीच भेंडी मी धुवून मस्त पुसून ठेवली होती, ती इथे मस्त फोडी करून घेतल्यात. मोठ्या फोडी केलेल्या आहेत. टिफिनसाठी पोळी भाजीची तयारी करून ठेवली. आता इथे एकीकडे मी पोहे बनवायला सुरुवात करते. मस्त थोडीशी जास्त मिरची घालून हे जे आहेत ते पोहे बनवून घेतलेत. पोहे बनवताना मी नेहमी साखर, लिंबू असं सगळं वापरत असते. छान पोहे इथं तयार झालेत. आम्ही सगळ्यांनी पोहे खाऊन घेतले, त्यानंतर लगेचच चहा पण मी गरम गरम देतेय. पोह्यावरती चहा जो आहे ना अद्रकचा, तो अतिशय भारी लागतो. मस्त हा अद्रकचा चहा आपण इथे सर्व करूया. चहा पिऊन झालाय, पोहे खाऊन झालेले आहेत. आता भाजी बनवायला सुरुवात करतेय. ही भाजी जी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने बनवली जाते. तेलामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी देऊन बटाटा जो आहे तो थोडासा शिजवून घ्यायचा लालसर रंगावरती आणि त्यामध्ये थोडं अजून तेल वाढवतीये आणि मग लसूण आणि मिरची आपल्याला इथे चांगली थोडीशी परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर भेंडी जी चिरली ती पूर्ण भेंडी यामध्ये आपल्याला घालायची आहे. आता हळद आणि मीठ घालून ही भेंडी आणि हा बटाटा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मंद आचेवरती ही कढई जी आहे ती अशीच ठेवायची. मधून अधून भेंडी जी आहे ती हलवून घ्यायची आणि छान भेंडी शिजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याकडे लक्ष द्यायचे. बाजूला लगेचच मी पोळ्या लाटायला सुरुवात केली आहे. साधारण 8 ते 10 पोळ्या इथे मला करायच्या होत्या. सगळ्यात आधी पोळीचं पीठ मी मळून घेतलं होतं, त्यामुळे काय होतात पोळ्या ज्या आहेत ना त्याचं पीठ छान मुरतं आणि मस्त पोळ्या आपल्या मौसूद बनतात. ही टीप नक्की लक्षात ठेवा, म्हणून मी सगळ्यात आधी ते काम करत असते. आता इथं आपल्या पोळ्या झाल्यानंतर भाजीकडे वळली. भाजी छान शिजली, त्यानंतर मी लाल तिखटाचा वापर केलाय आणि थोडीशी धनेपूड पण मी इथे वापरली आहे. चवीला एकदम भन्नाट लागते ही भाजी. लिंबाचा रस आणि कोथिंबीर आपण इथे शेवटी घालूया. टिफिनची एकदम छान अशी ही भाजी तयार होते. सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडते. मधला जो वेळ असतो ज्यामध्ये आपण भाजी शिजेपर्यंत वाट बघतोय, तेव्हा अशी बारीक सारीक कामं ना करून घ्यायची. मस्त मग वेळ पण जातो आणि ही कामं कधी होतात ते लक्षातही येत नाही. तर इथे कोथिंबीर छान घालून आपली भाजी तयार झालेली आहे. आता टिफिन भरून घेऊया. यामध्ये 2च पोळ्या देते कारण हाफ डे आहे आज आणि जास्त काही भात वगैरे याचा मी काही इथं आज केलेलं नाहीये. तर पोळी भाजीवरच आज आपण भागवणार आहोत आणि मस्त पौष्टिक लाडू बनवलेले आहेत. ते 2 लाडू पण मी टिफिन मध्ये बांधून देते. सकाळची खरं तर 2-3 टिफिन असतात, त्यामुळे खूप धावपळ चालूच असते. पण आज एकच टिफिन होता आणि त्यात पण इतकी घाई गडबड नव्हती, म्हणून मग मी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो शूट केला. मस्त असा टिफिन आपला इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला बिलकुल विसरू नका. खरं डिटेलमध्ये अजून मी करू शकले असते, पण मला इतकं काही ते जमलं नाही. तर ट्राय करेल अजून छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.